कसं मी काय हो कसलं दिसतंय गे नादच भाई आहा चंद्र बघ चंद्र चंद्र बघ आमचा चंद्र बघा तो चंद्र आणि हा चंद्र बघा चला आता दर्शन घेऊ मस्तपैकी 7:30 वाजता हा सकाळी 7:30ला सूर्य पण आहे चंद्र पण आहे. हा ना आम्हाला तेच कळणार बघा सकाळी सकाळी दोन्ही दिसतात शाळेला भूगोलाचा अभ्यास करायला लागतो वाटतं परत हो ना क्या हुआ क्या हुआ तुम भैया यार तुम कर लिया हम तुम्हारा खराब नहीं करो भाई तब हमारा भी दिमाग मत खराब करो भाई, तुम पीछे से आराम से आ जाओ. तो चलो हम जा कर चलो अरे तुमली बात हमको कल नहीं ली लाइन में आया करो बस. मुझे समझ नहीं आला तुम क्या बोल रहे हो अले ले बाली क्रिश कहाँ गया क्रिश 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 वेयर आर यू क्रिश कम हियर मैन. क्रिश इधर से कूद के जाना तुम आप इसका शूटिंग निकालो, आप शूटिंग निकालो. हाँ शूटिंग है कंटिन्यू चालू है उसकी क्रिश क्रिश नाम है क्रिश उड़ता नहीं नाम का क्रिश आहे खाली, तुम उडते क्रिश नाही हो. सोशल मीडियावरती लयच हे बघा गुरुशिखर चला चला चला. अरे अय पुढे कधी आलो तू तुमची बाकीची गँग मला दिसली. नाही मला खाली कोण भेटलं अजून आहेत माग नाही रे तुमचे अजून 2 जण होते अजून मला कोणतरी होते खाली चला चला या मोहिमेला बघा जमलं तर तर आता आमचं मस्तपैकी दर्शन झालंय क्रिश सोबत दर्शन घेतले मी क्रिश सोबत क्रिशला आता मुंबईला गेलं की भेटायचं मुंबई में रहता ना क्रिश तू अभी हम मुंबई में आएंगे तो कहाँ है मुंबई में कहा अंबेरी ये अंबेरी अंधेरी अच्छा मैं अंबेरी सुना हे बघा नजारा बघा उतरो उतरो मस्त पैकी ना सूर्योदय होतो सूर्योदय बघा काय क्वालिटी विषय वा सूर्योदयाचा शॉट घेतोय मी एक मस्तपैकी थोडासा लेट झाला पण ठीक आहे आता जाऊ आता टाइमपास करत जाणार निवांत मध्ये बस लेट आलो का चालते का मराठी मराठी हाँ ये मराठी समझ में आती है थोड़ी थोड़ी नहीं थोड़ी कोई कोई सदा वो ट्रांसलेट करके देख लें फिर चलो थैंक यू ओके मिलते रहना भैया मिलते आएंगे सूरत आएंगे आजा आजा सूरत आने के बाद तब मैं ब्लॉग डालूंगा मैं अहो या की तुम्हालाच बघतोय मी कुठे गेले तुम्ही या 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 इथं कोणतरी पडलं बघा नुसती पडापडी चालू आहे 3-4 जण पडले आतापर्यंत फिर से गिरे 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 गिरे वैभव अण्णा कसं काय खाली चाललो झालं की दर्शन आमचं सगळ्यांचं झालं सगळी गेली खाली गेली खायला गेलीत का तसंच भेटून तुम्ही खाली कमानीतून लेफ्ट साईडला हा तिकडे गेलेली. ओके चालतंय तुला बोलावले तिकडे ये दर्शन करून आलो. तुम्हाला धुक्याचा समुद्र दाखवतो बघा हे बघा आहे का नाही समुद्रावरती असं समुद्रामधनं सूर्योदय होतं असं वाटतं का नाही ती हे ना पूर्ण धुकं आहे पूर्ण धुकं थोड्या वेळ धुकं इकडे यायला पाहिजे काय काय होले घरच्यांसोबत काय होले घरच्या लोकांना कसं असं वाटतं की आपण फॅमिलीमध्ये एन्जॉय नाही करत, हा मित्रांमध्ये आलं की फुल एन्जॉय. यांना माहिती नाही ना फ्री माहिती असतो आपण खरा एन्जॉय फक्त मित्रांबरोबरच होतो मित्रांमध्ये असतं ते फॅमिली सोबत एन्जॉय करता येत नाही करत राहायचं फक्त काय चला भेटू आपण चला फॅमिलीमध्ये कसं एकदम त्यांना त्यांचं दर्शन करायला त्यांना फिरवायचं हा. हे आपली मजा असते. त्या टायमाला आपला खर्च असतो कर्ज असं मग ते त्याच्यामध्ये असं आता इथं काय किती करायचं इथं काय आणि मित्रांमध्ये काय खर्च बघायचं काय खर्च व्हायचा काय असंच जाता असं असंच जातं. ते माहिती पण नाही पडत माहिती पण नाही पडत किती जातं किरकोळ जातं किरकोळ जातं. घरामध्ये 50,000 पण त्या कमी किरकोळ मध्ये लय मोठं सुख असतं पडतं. हा ते आता पण आम्ही किती स्वस्तामध्ये आलो आम्ही 5,000 एवढं दर्शन झालंय हा मस्त आले तुम्ही आणि फॅमिलीमध्ये गेलं तर ₹1,00,000 पण कमी पडत. लय राहतात चला भेटू आपण नवीन चला चला अतिशय आले बघा ही लोक कुठं नाही आता चुकली ती डोंगरातून आली आता आपल्याला तिकडे वरती जायचंय परत बघा गोरक्षणातला परत एवढे जिने चालत जायचंय
आता वाजले 8:15, 3:15 ते 4:15, 4:15 ते 5:15, 5 तास झाले आम्ही वरतीच आहे. दर्शन करून झाले मस्तपैकी. आता गोरक्षण शिखरावरती जाऊ. हे बघा वरती एवढं चढायचं आहे. सकाळी कसं वातावरण होतं आणि हे बघा आता कसं वातावरण आहे. ऊन लागते ती वेगळी गोष्ट आहे, पण धुकं बघा अख्खं धुक्याचा समुद्र झालाय. ये तीसरी थी, अभी बीच में नीचे जाएगा ना तो बीच में दिखेगी चौथी. वहाँ पे रास्ता नहीं है. वो है 5वीं. हाँ, वो 5वीं है घूंघट वाली. वायर ना इथं अखंड धुनी आहे आणि मागं गुरु गोरक्षनाथाच्या पादुका होत्या तिथं माझ्या खाटी पडली. श्रीराम पीरचरण पादुका. आणि आता आपण तिकडे जायचंय अंबा माताच्या मंदिरात परत इथे परत एवढं चालायचंय. आणि आता रोपवेनी खाली जाऊ आपण. या रोपवेनी तरी कुठं थांबलेत बघू. बघा ना कसलं दिसतंय क्वालिटी. आणि इकडं हे जुना घरी बघा डायरेक्ट घराच्या घरी दिसतात आपल्याला. केवढी सिटी आहे. आणि त्या अंबा माताचं मंदिर कुठं गेलं आपली काठी. अरे काठी दिसलं ना मला. हा बघा हा बघा हे अंबा माताचं मंदिर आहे. हा इथं रोपवे अंबा माता मंदिर आणि जुनागड सिटी अशी फ्रेम आहे अख्खी. आणि हा आसपासचा परिसर. हे बघा इथं डोली सिस्टीम पण आहे. ज्या लोकांना चालता येत नाही वगैरे असं डोली पण आहे. त्याचं रेट मला माहित नाही कारण आपल्याला डोलीची गरज नाही. कुठे गेली डोली ते तुम्हाला वरती सोडतात. बघा बाजू हो जाओ. चलो फुल VIP. इकडे VIP असं असतं. आपल्याकडे जागा लाईनीमध्ये दर्शन असतं. इकडे VIPला वरती आम्ही सोडतो. चला तुम्ही एकदा शेवटचा हा व्ह्यू बघून घ्या. गिरनार पर्वत आणि हे धुक्याची चादर. आता खाली जाताना रोपवेचा वापर करतो. रोपवे बघू कसं आहे. चालायचा कंटाळा आलाय. पाय दुखायला लागले पण रोपवे आहे तर रोपवे वापरू. सुविधा आहे जाण्यासाठी त्यामुळं ठीक आहे. वैभव याला वेळ लागणार आहे. वैभवला अंबा माता मंदिरातून दर्शन घेऊ आपण. अंबा माता मंदिरातलं पण दर्शन झालं. बघा गँग इथं बसलीत आपली. हो इथं आपला एक मेंबर होतोय वैभव. त्यासाठी थांबलो आपण. तो आला एक डायरेक्ट रोपवे म्हणतो कल्टी. अरे एवढी हाऊसच कसते ना. लहान बाळांना आणूच नका ना तुम्ही. हे बघा केवढ्या रिस्क मध्ये घेऊन जायचे आहे का नाही. हे गिरणारी न आहे का न बाणाचं आहे रे. असं करत नका जाऊ बाबा. बाणाचं आहे का ना. बारक्या पोरानंतर आणा काही विषय नाही. त्याला फोटो दाखवा. मोठं झालं चालत असतं की आणायचं घरी ठेवा. त्यांना आणू नका. रिस्की शॉट इथं. आपलं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे. आता मी जरा झोपलो इथं. मला जागा भेटली इथंच आडवा पडलोय. आता मस्तपैकी आहे ना आराम करतोय. झोपलोय मी. हा चला हळू जा चला. चला बाय बाय. हळू जा. व्लॉग मध्ये घेतलं मी तुम्हाला. आता आमचा वैभव येतोय म्हणून थांबलोय. तोपर्यंत गुडूप झोपतो जरा. फायनली 10 वाजता वैभव अण्णा आमच्या समोर आलेले आहेत. मजा आली का. ठरवलं की ठरवलं. गेलो बोलतो यावेळेस मी थांबलो नाही. काय म्हणते मागच्या वेळेस थांबलो होतो ना. दाबू नको.
मैदान फक्त आमचा पठ्ठा आलेला आहे इथे. आतमध्ये घेऊन आता रोपवे मध्ये जायचं. एक मिनिट बैग दाखवू बैग. इसमें टोपी है. ओके 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 ओके. इसमें कैमरा का है. रुपये म्हणलं जायचंय. 5 जण बसू काय? 5 जण बसू. थांबत नाही हा. चुकीच्या ठिकाणी बसला. काय विषय? हालतं का लय? हो तर. दरवाजा लगाव ना. गावात अरे झुलते. सगळे कॅमेरे चालू करा. उभं राहा. चालते. आता आपण रोपवे मध्ये आहे. सुविधा दिल्यात तर वापरायच्या. हो काय मंदिरा बघा कसली भारी दिसतात. खतरनाक. हलते 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 हलते. माहिती का मागच्या मी चुकी काय केली तिकडे बसलेलो. खाल्लं त्याला. दाद्याला चॅप्टर आहे. दादे बसला पाहिजे. काच नाही ते उघड आहे. हे बघा आपण तेवढ्या हाईटवर नाही ना खाली आलो. तेवढ्या केवढी हाईट आहे खतरनाक. आणि आता आणि रूट कुठे रे आपला? चालेल तेलकट लावले. पिवळे पिवळे याच्यामध्ये ते मोठे वाटत. तर आपण हा का. आणि आपला आश्रम बघा तिकडे आहे. तिथं बघा ते आश्रम आहे आपलं. आणि आश्रम पासून आपण एवढं जवळ होतो. तर मस्तपैकी आपली ट्रिप झालेली आहे आणि एकदम सक्सेसफुल झाली. अयो खडखड खडखड खडखड. सरकारने योजना दिली. फायदा करून घ्यायचा. जाताना चालत गेलो आणि येताना आम्ही मस्तपैकी ह्याच्यात आलेलो आहे. त्यामुळे काही विषय नाही. अर्धा मिनिटाच्या अंतरावर आहे. आता आपण जाऊ गाडीमध्ये बसू आणि घर बाय बाय. घरी नाही रूम मध्ये रूम मध्ये जाऊन घरी यायचं. सेफ आहे. थांबायचं. कोण आलंय पाहिजे. अरे गाडी झोप मागची सीट जाऊन. नको नको जरा झोपायचं रूमवर. नाही नको. परिचय झोपतो जरा. गाडी झोप मागची सीट झोप जाऊ. आता डायरेक्ट निघू आपण. चला तोपर्यंत बाय बाय. चालेल. आपलं रोपवे मधलं सगळं झालेलं आहे. आता रोपवे मधून आपण खाली आलोय. चला टाइमपास नको आपण जाऊ. अय्यो झोका चालला. आला 1 तास 1.5 तास उशीर आला. आत्ताशी आला वैभवसाठी बसलो. तर चला काय झालं सांग. आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करणार. आता हा व्हिडिओ भरपूर मोठा झाला गिरनारचा. आणि माझ्याकडे ते रवा बिवा पण होतो ना. रवा साखर. थांबा मी विसरलो गडबड झाली. बघा एक सांगतो. पाय वगैरे काही दुखत नाहीये. अजून पायामध्ये ताकद आहे बघा. निघणार आहे लगेच आता. बरं अजून मी एकदा जाऊ. अर्ध जाऊ शकतो. अर्ध नाही पण थांबत जाईल आता. विषय काय पहाटे मस्तपैकी लवकर गेलो. त्या 2 मिनट जाना है. हमारे 2 लोग आ रहे हैं. 2 लोग क्यों? हाँ. अंदर जमा करना पड़ता है ना. या रोक के अंदर बाहर जा रहे हैं. मैं बोल रहा हूँ आप आगे जा रहे हैं. बोल रहा आ गए. घर जा रहे. हाँ बाहर जा रहे. छोटा कर दीजिए. ये खाली घे. ते बंद करून टाक रे. कर बनते गोल बटन दाब. तो मी इथं समाप्त करणार आहे. आपली मस्तपैकी गिरनारची जी राईड आहे ती एकदम क्वालिटी झाली. आणि वरती जाताना पण काय त्रास झाला नाही कारण लवकर गेलो. तुम्ही ब्लॉग बघितला असेल. वॉशरूमला गेलाय. आणि वरती जाऊन एकदम निवांत मी दर्शन पण झालं. आणि मी एकदम टाइमपास करत आलो. 10 वाजता आमचा वैभवांना आला त्यामुळे थोडंसं उशीर झालं. पण एकदम क्वालिटी विषय. तर आता रोपवेमधनं आलो. याचं कारण होतं की निघू ना. लगेच निघू. जेवू आणि लगेच निघू. याला तेच म्हणतो. रोपवेमधनं आलो. काय करू ऐक ना दादा. तोंडात तू
काय आणि तोपर्यंत 11 वाजता जेवण चालू होईल जेवायला रोपवेमधून आलो याचं कारण असं होतं की हे बघा तेवढा टप्पा आम्ही चालत गेलतो आणि सरकारने योजना दिली अरे फायदा करून घ्यायला पाहिजे ना त्याचं कोणीतरी आपण नाही जाणार तर कोण जाणार जाताना गेलो आम्ही चालत येताना आपलं गप रोपवे या जास्त रोड घेऊ नका येताना चालत जायची याची काही गरज नाही आहे उगाच पाय दुखून घ्यायचं काय कारण नाही त्यामुळे आपलं रोपवेचा वापर करून घ्या आणि इथल्या गुजरात पोलिसांनी पण वरती मस्तपैकी बंदोबस्त केलेला आहे त्यांनी पण भरपूर सपोर्ट केला मी त्यांच्याशी बोललो वगैरे भरपूर लोकांशी त्यांनी पण मला इकडे तिकडे मदत केली काय इकडे तिकडे पाहिजे ते काय पाहिजे नको ते पण त्यांनी बघितलं तर गुजरात पोलिसचं पण धन्यवाद तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कौन है सर आप हो क्या कोण आहे अच्छा आप. काय घेतो दादा थांबा संपायच्या आधी आईस्क्रीम खाऊ दादा मला पण चॉकलेट कोणचं आहे बस चॉकलेट आहे का चॉकलेट हां मी चॉकलेट होतो दादा एक स्ट्रॉबेरी और एक चॉकलेट हां कुल्फी है चला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघा चला बाय बाय आता इथून पुढचा ब्लॉग दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल दुसऱ्या दिवशी येईल तोपर्यंत बाय बाय